फलटणमध्ये सध्या काय चाललंय? तयारी पण कसली तयारी? प्रभू रामचंद्रांच्या रथ उत्सव याची तयारी जोरदार चालू आहे. राम राम मंडळी, आज आलोय मी रामनगरी कालचा फलटण. दिवस माझ्यासाठी खूप खास होता, कारण मला प्रभू श्रीरामांच्या गरुड वाहनाचं दिव्य दर्शन मिळालं. राम रथ उत्सवाच्या आधी 5 दिवस प्रभू श्रीराम वेगवेगळ्या वाहनांवर विराजमान होतात. यावर्षी एकतीट वाढल्यामुळे 6 वाहनं निघणार आहेत. त्यात पहिल्या दिवशी पालखी, दुसऱ्या दिवशी प्रबळ, तिसऱ्या दिवशी अंबारी, चौथ्या दिवशी शेष आणि 5वा दिवस हा गरुड वाहनाचा होता, जो की मी आता अनुभवायला आलो होतो. मंदिरात गेल्यावर गरुड वाहनाची तयारी चालू होती. एक वेगळीच ऊर्जा सगळीकडे पसरली होती. भक्तीचा नाद कानात घुमत होता आणि मन अगदी शांत झालं होतं. उत्सवाची तयारी झाली आणि प्रभू श्रीराम गरुड वाहनावरती विराजमान झाले. असं दर्शन आयुष्यात फार कमी वेळा पाहायला मिळतं. गरुड वाहनावर विराजमान झालेले प्रभू श्रीराम भक्तांना भेटायला मंदिराबाहेर आले होते. हा अनुभव घ्यायला नशीबच लागतं. मला वाटत होतं एवढ्या गर्दीमध्ये काय मी शूट करू शकणार नाही, पण प्रभू श्रीरामांची कृपा की या गर्दीमधल्या प्रत्येक भक्तांनी मला सपोर्ट केलं. मनापासून सगळ्यांचे आभार. चला तुम्हाला पण या नेत्रदीप क्षणाचा अनुभव करून देते. हा ब्लॉग माझ्या आठवणीतील एक खास दिवस म्हणून मी जपून ठेवणार आहे. तुम्ही कधी रथ उत्सवाला गेला आहात का? कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम.